नमस्कार मित्रांनो, MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीची प्रिलिम्स जी 2024ला होणार आहे. एक्सपेक्टेड प्रिलिम्स जी आहे ते ऑगस्ट एंडला होऊ शकते. त्याबद्दलचं जी सिलेबस आणि पेपर पॅटर्न आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. हा पार्ट 1 असणार आहे. येणाऱ्या 2 ते 3 व्हिडिओजमध्ये आपण या कंबाईन प्री सिरीजसाठी आपण लेक्चर सिरीज घेणार आहोत. तर कंबाईन पूर्वपरीक्षेमध्ये गट ब आणि गट क या 2 गटांसाठी परीक्षा घेतल्या जातात आणि यांची प्रिलिम्स जी असते ती कंबाईन असते, म्हणजे एकत्र गट ब आणि गट क ची प्रिलिम्स असते. गट ब मध्ये तुम्हाला PSI, ASO, STI, स्टॅम्प रजिस्टर किंवा सब रजिस्ट्रार इत्यादी पदं असतात. गट क मध्ये एक्साईज सब इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, क्लर्क टायपिस्ट असेल, टेक्निकल असिस्टंट असेल, इंडस्ट्री इन्स्पेक्टर इत्यादी पदे गट क च्या माध्यमातून भरली जातात. त्यानंतर कंबाईन प्रिलिम्स जी आहे त्याचा आपण पेपर पॅटर्न बघणार आहोत, कशा प्रकारे पेपर असतो. तर संयुक्त पूर्वपरीक्षा ही 100 गुणांची असते. यामध्ये 100 प्रश्न असतात, 100 गुण असतात. दर्जा हा पदवीचा असतो. यामध्ये तुम्ही इंग्लिश किंवा मराठीमध्ये पेपर देऊ शकता. याचा कालावधी असणार आहे 60 मिनिट्स, म्हणजे 1 तासाचा तुम्हाला कालावधी असणार आहे. आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप असणार आहे ते MCQ बेस, म्हणजेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे. त्यानंतर एक महत्त्वाचं इथलं लक्षात ठेवायचं म्हणजे तुम्हाला 1/4 निगेटिव्ह मार्किंग यामध्ये असणार, म्हणजेच 0.25 तुम्हाला यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर स्वतंत्र मुख्य परीक्षा असणार आहे ग्रुप बी आणि ग्रुप सीसाठी. त्या मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर असतील, पेपर 1 आणि पेपर 2. याबद्दलची माहिती आपण समोरच्या स्लाईड्समध्ये बघणारच आहोत. ती मुख्य परीक्षा 400 गुणांची असणार आहे. त्यानंतर फक्त PSI पदाकरिता तुम्हाला फिजिकल म्हणजे शारीरिक चाचणी असणार आहे 100 गुणांची आणि इंटरव्ह्यू असणार आहे 40 गुणांचा. आणि ज्यांना सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदाकरिता अभ्यास करायचा आहे त्यांचा पूर्वपरीक्षा ही याच पेपर पॅटर्नमध्ये असेल, परंतु त्यांची स्वतंत्र मुख्य परीक्षा होणार आहे 300 गुणांची, हे ते आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यानंतर सिलेबस बघणार आहोत आपण कंबाईन प्रीसाठी कुठल्या प्रकारे सिलेबस असणार आहे. तर आपल्याला ब्रॉडली या 7 ते 8 टॉपिक्समध्ये 100 प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये असेल इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थव्यवस्था असेल, त्यामध्ये भारताची अर्थव्यवस्था, शासकीय अर्थव्यवस्था. त्यानंतर चालू घडामोडी असेल, राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटी असेल, त्यामध्ये सामान्य विज्ञान असेल, अंकगणित आणि बुद्धिमत्ता म्हणजेच आपण याला मॅथ्स प्लस रिजनिंग असेल, इत्यादी टॉपिक तुम्हाला कंबाईन प्रीला आहेत. यामध्ये तुम्हाला इतिहासामधून 10 प्रश्न असतील, भूगोलामध्ये 10 प्रश्न असतील, अर्थव्यवस्थामध्ये 15 प्रश्न असतील, चालू घडामोडीमध्ये 15 प्रश्न असतील, राज्यशास्त्रामध्ये 15 प्रश्न असतील, सामान्य विज्ञानामध्ये 15 प्रश्न असतील आणि मॅथ्स प्लस रिजनिंगमध्ये मागच्या वर्षीच्या प्रिलिम्समध्ये 20 प्रश्न होते. तर आपण एक्सपेक्ट करू शकतो की ते 18-20 प्रश्न मॅथ्स अँड रिजनिंगमधून येतील. अशा प्रकारे तुमचे टोटल 100 प्रश्न प्रिलिम्समध्ये असणार आहेत 100 मार्कासाठी. या संपूर्ण टॉपिकची जी डिटेल ॲनालिसिस आहे टॉपिक वाईज, म्हणजे इतिहासामध्ये कुठल्या प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे, प्री आणि मेन्सला पकडून तुम्हाला कशा प्रकारे अप्रोच ठेवायची आहे, त्याबद्दलचा जो व्हिडिओ आहे आपण तो समोरच्या व्हिडिओजमध्ये बघणारच आहोत. त्याबद्दलची डिटेल्स ही जी स्लाईड आहे ती आपण मागच्या व्हिडिओजमध्ये पण बघितली आहे. त्यामध्ये आपल्याला हाय स्कोरिंग टॉपिक, मिड स्कोरिंग टॉपिक आणि लो स्कोरिंग टॉपिक अशा 3 गटांमध्ये आपण कंबाईन प्रीच्या सिलेबसला आपण वर्गीकरण केलेलं आहे इथे. त्यामध्ये हाय स्कोरिंगमध्ये पॉलिटी असेल, जिओग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, मिड स्कोरिंगमध्ये हिस्ट्री, मॅथ्स अँड रिजनिंग असेल आणि लो स्कोरिंगमध्ये सायन्स आणि करंट अफेअर्स असेल. तर या प्रकारे तुम्ही अभ्यास करू शकता. म्हणजेच पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स यांचा तुम्हाला जास्त अभ्यास करायचा आहे, जास्त प्रमाणात रिव्हिजन करायची आहे. हिस्ट्रीचे पण तुम्हाला बऱ्याचपैकी रिव्हिजन इथे करायला पाहिजे. त्यानंतर मॅथ्स अँड रिजनिंगची जी आहे ती मोर अँड मोर प्रॅक्टिस तुम्हाला इथे ठेवायला पाहिजे, जेणेकरून 20 पैकी तुमचे 15 ते 16 प्रश्न तरी बरोबर यायला पाहिजे, तेव्हाच तुमचा रिझल्ट निघतो. आणि सायन्स आणि करंट अफेअर यामध्ये तुम्हाला स्पेशली कुठले क्लासेस तुम्हाला जॉईन करता येत असतील किंवा कुठलेही यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओज तुम्हाला त्या कन्सेप्ट क्लिअर करता येत असतील तर तुम्ही करून घ्या. कारण सामान्य ज्ञान विज्ञान सब्जेक्ट आहे, विदाऊट कन्सेप्ट क्लिअर ते फक्त वाचून तो होत नाही आणि त्यावर जे प्रश्न येतात ते आपल्याला सहजा समजत नाही. आणि करंट अफेअर्स जे आहेत ते अनसर्टन आहेत, कुठल्या टॉपिकवर कुठले प्रश्न येतील ते आपल्याला समजत नाही. त्यामुळे या 2 टॉपिकला तुम्ही बऱ्याचपैकी जर मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला एक वेगळी अप्रोच ठेवावी लागणार आहे.
त्याबद्दलची जी स्ट्रॅटेजी आहे ते आपण येणाऱ्या समोरच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. त्यानंतर कंबाईन मेन्स असणार आहे, त्याचा पेपर पॅटर्न आपण बघणार आहोत. कंबाईन जी पूर्वपरीक्षा आहे ती एकत्रितपणे होते, पण यामध्ये सेपरेट मेन्स परीक्षा असते ग्रुप बी आणि ग्रुप सीसाठी. त्यामध्ये 2 पेपर असतील आपले. पहिल्या पेपरमध्ये त्यामध्ये मराठीला 100 गुण असणार आहेत आणि इंग्रजीला 100 गुण, असे 200 गुणांचा एक पेपर असणार आहे तुमचा. कालावधी तुम्हाला 1 तास असणार आहे आणि हा पण MCQ बेस्ड पेपर असणार आहे. पेपर 2 मध्ये 100 प्रश्न असतील, त्याला 100 गुण दिले असतील आणि आपण तुम्हाला इंग्रजी व मराठी माध्यमातून देता येणार आहे. त्यासाठी कालावधी तुम्हाला 1 तास देण्यात येईल आणि हा पण MCQ बेस्ड पेपर असणार आहे. यामध्ये सुद्धा 1/4 निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला असणार आहे, म्हणजे 0.50 तुम्हाला इथे 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. ब्रॉडली आपण जर बोलायचं झालं तर यामध्ये पेपर 1 मध्ये इंग्रजी आणि मराठीचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि पेपर 2 मध्ये तुम्हाला GSचा अभ्यास करायचा आहे. पेपर 1 मध्ये सुद्धा 100 प्रश्न 200 गुणांचे असतील आणि पेपर 2 मध्ये सुद्धा 100 प्रश्न 200 गुणांचे असतील. मराठीचे 50 प्रश्न पेपर 1 मध्ये असणार आहेत आणि इंग्रजीचे 50 प्रश्न हे पेपर 1 मध्ये असणार आहेत. कंबाईन मेन्सचा जो सिलेबस आहे तो आपण बघणार आहोत. कंबाईन मेन्समध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सीसाठी सेपरेट मेन्स होत असते, परंतु त्याचा सिलेबस जो आहे तो सारखाच दिलेला आहे ग्रुप बी आणि ग्रुप सीचा. फक्त जी परीक्षा असते ती वेगवेगळी होत असते. त्यामध्ये पेपर क्रमांक 1 आहे, त्यामध्ये आपल्याला मराठी आणि इंग्रजी या 2 विषयाचा अभ्यास करायचा आहे. मराठीमध्ये तुम्हाला 50 प्रश्न असतील, त्यावर तुम्हाला 100 मार्क्स असणार आहेत. इंग्रजीमध्ये 50 प्रश्न असतील, त्यावर तुम्हाला 100 मार्क्स असणार आहेत. असे एकूण 100 प्रश्न, त्यावर 200 मार्क्स असा तुमचा पेपर 1 असणार आहे कंबाईन मेन्समध्ये. तर मराठीमध्ये तुम्हाला शब्दसंग्रह असेल, व्याकरण असेल आणि इतर जे उतारे असतील त्यावरती प्रश्न असणार आहेत. इंग्रजीमध्ये वोकॅब्युलरी असेल, इडियम फ्रेजेस असतील, वन वर्ड सबस्टिट्यूशन असतील, सिनोनिम्स असतील, अँटोनिम्स असतील. त्यानंतर ग्रामर असेल, त्यामध्ये व्हॉईस असेल, इंडायरेक्ट स्पीच असेल, प्रिपोजिशन असतील, इत्यादींचा तुम्हाला इथे अभ्यास करायचा आहे. आणि इंग्लिशमध्ये पण तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज म्हणजेच इंग्लिशची उतारे पण यामध्ये समावेश असणार आहे. तर अशा प्रकारे तुमचा कंबाईन मेन्सचा पेपर 1 असणार आहे, लँग्वेज पेपर म्हणता येईल याला आपल्याला. पेपर क्रमांक 2 हा, यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न असतील 200 मार्कांकरिता. त्यामध्ये प्रिलिम्सप्रमाणेच यामध्ये 7 ते 8 टॉपिक्समध्ये तुमचा हा डिवाईड केलेला आहे. त्यामध्ये टॉपिक 1 म्हणजे सामान्य बुद्धिमत्ता व आकलन, म्हणजेच यामध्ये आपल्याला रिजनिंग म्हणता येईल, यामध्ये रिजनिंग आहे. त्यानंतर चालू घडामोडी, करंट अफेअर्स असतील. अंकगणित आहे व सांख्यिकी आहे. यामध्ये सांख्यिकी जी आहे म्हणजे स्टॅटिस्टिक असणार. एक नवीन तुम्हाला यामध्ये जोडायचं आहे, त्याला मी हायलाईट करून ठेवतो. सांख्यिकीमध्ये तुम्हाला मीन, मोड, मीडियन आणि इतर त्या अंडर जे टॉपिक येतात त्याचा तुम्हाला इथे अभ्यास करायचा आहे. त्यानंतर प्रिलिम्स सोडून आपल्याला जे एक्स्ट्रा टॉपिक इथे अभ्यास करायचं आहे त्याचं नाव म्हणजे 2 कायदे आहेत. त्यामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम 2005 म्हणजेच RTI ॲक्ट असेल आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 असतील. हे 2 तुम्हाला मेन्समध्ये आहेत. त्यानंतर जे प्रिलिम्समध्ये नाहीत आणि मेन्समध्ये आहेत असे सब्जेक्ट्स म्हणजे एक पर्यावरण आहे. त्यानंतर एक तंत्रज्ञान सब्जेक्ट आहे, त्यामुळे तुम्हाला GIS, GPS असेल किंवा रिमोट सेन्सिंग असेल, एरियल फोटोग्राफी असेल आणि सोबतच ICTचा तुम्हाला यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर एक्स्ट्रा टॉपिक्स म्हणजे अर्थव्यवस्थामध्ये तुम्हाला नियोजन विकास याचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये समग्रलक्षी अर्थशास्त्र असेल किंवा त्याला आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो, ती असेल यामध्ये. याबद्दलची जी डिटेल आपले सब टॉपिक्स आहेत ती येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण घेणारच आहोत. नेक्स्ट आपल्याला असणार आहे की पॉलिटी असणार आहे यामध्ये, जी आपल्याला प्रिलिम्समध्ये पण आहे. त्यामध्ये आपल्याला संघ राज्यव्यवस्था असेल, भारतीय राज्यघटना असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, कार्यकारी मंडळ असेल, न्यायमंडळ असेल, विधानमंडळ असेल, इत्यादींचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्र इतिहास हा आपल्याला दिलेला आहे. त्यामध्ये असतील समाजसुधारक असतील महत्त्वाचे, आर्थिक आणि सामाजिक जागृती असेल, त्यानंतर महत्त्वाची वर्तमानपत्रे असतील किंवा ज्या इतर समकालीन चळवळी होत्या, आदिवासी चळवळी असतील, शेतकरी चळवळी असतील किंवा कामगार चळवळी असतील, गांधीजीची भूमिका होती, इत्यादींवर तुम्हाला यामध्ये प्रश्न विचारले जातात. त्यानंतर भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल यावर सुद्धा महत्त्वाचं म्हणजे भूगोलावर तुम्हाला नद्या असतील, पर्वत असतील, हवामान असेल आणि पर्जन्यमान, तापमान असेल, लोकसंख्या असेल,
सामाजिक भूगोल असेल इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर म्हणजे सब टॉपिक्सवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये जर तुम्ही इंटिग्रेटेड अप्रोच फॉर कंबाईन आणि राज्यसेवाचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये मी एक सांगितलं होतं की राज्यसेवा प्रिलिम्स म्हणजेच पेपर 1मध्ये जो पर्यावरण दिलेला आहे तो जर तुम्ही अभ्यास केला सोबत तर तुम्हाला त्याचा फायदा कंबाईनच्या मेन्समध्ये होणार आहे. तर राज्यसेवा आणि प्रिलिम्स कंबाईन्समध्ये जो पर्यावरण आहे तो सेम आहे. त्यामध्ये तुम्ही सब टॉपिक्स बघू शकता. याची जी PDF आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी लगेच टाकणार आहे, तर तुम्ही जाऊन तिथे डाउनलोड करू शकता. आणि विस्तृत सिलेबसची एक PDF आपल्या टेबलवर ठेवा आणि प्रत्येक वेळेस अभ्यास करताना या सिलेबसला तुम्ही रोज 1-2दा तरी वाचायला पाहिजे, कमीत कमी 10 दिवस तरी, म्हणजे मुखपाठ हा तुमचा सिलेबस असायला पाहिजे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सामान्य विज्ञान आहे. त्यामध्ये आपल्याला प्रिलिम्समध्ये फिजिक्स होतं, केमिस्ट्री होतं, झुलॉजी होतं, बॉटनी होतं, सोबत आपल्याला हायजीन होतं आणि एक डिसीज पण होतं सब टॉपिक. परंतु मेन्समध्ये यामध्ये एक टेक्नॉलॉजी म्हणून एक टॉपिक ॲड केला आहे. त्यामध्ये तुम्हाला GIS असो, GPS असो, रिमोट सेन्सिंग असो किंवा इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच ICTचा अभ्यास असो इत्यादी तुम्हाला टॉपिक एक्स्ट्रा करायचे आहेत. त्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला मॅक्रो इकॉनॉमिक्स असेल, म्हणजे ब्रॉडली तुम्हाला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असेल, ग्रोथ असेल इत्यादींचा यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर जे टॉपिक तुम्हाला प्रिलिम्समध्ये पण आहेत आणि कंबाईनमध्ये पण आहेत याचं आपण समोरच्या व्हिडिओमध्ये ओव्हरलॅपिंग बघणारच आहोत. परंतु यामध्ये ब्रॉडली आपण बघायचं झालं तर सार्वजनिक वित्त असेल, आंतरराष्ट्रीय व्यापार असेल, त्यानंतर शेती असेल, यामध्ये परत सार्वजनिक वित्त आहे, उद्योग सेवा क्षेत्र असेल, आंतरराष्ट्रीय व्यापार असेल, भांडवल असेल इत्यादी तुम्हाला प्रिलिम्समध्ये पण आहेत आणि मेन्समध्ये पण आहेत. या ओव्हरलॅपिंग सब्जेक्टचा आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणारच आहोत समोर. त्यामध्ये आपण टॉपिक वाईज सगळे जे प्रिलिम्स आणि मेन्समध्ये जे ओव्हरलॅपिंग टॉपिक्स आहेत आणि जे ओव्हरलॅपिंग सब्जेक्ट आहेत त्याबद्दलची माहिती आपण समोरच्या व्हिडिओजमध्ये घेणारच आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये पार्ट 1मध्ये आपण कंबाईन प्रिलिम्स आणि मेन्सचं सिलेबस आणि पेपर पॅटर्न बघितलं आहे. पार्ट 2मध्ये येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण इम्पॉर्टंट टॉपिक्स जे असतील सब्जेक्ट वाईज, कोणत्या घटकावर तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे आणि कोणते घटक तुम्हाला स्किप करायचं आहे आणि प्रिलिम्स आणि मेन्स यांचा एकत्रितपणे कसं आपण ओव्हरलॅपिंग करून एक अप्रोच करू शकतो त्याबद्दलच्या पार्ट 2 असणार आहे. आणि पार्ट 3मध्ये आपण बुकलिस्ट असो, जी शॉर्ट बुकलिस्ट आहे, कमीत कमी सोर्सेसमध्ये तुम्हाला जास्त आउटपुट भेटलं पाहिजे आणि 3 महिन्यामध्ये आपल्याला कशाप्रकारे 60+ स्कोअर घेता येईल याबद्दलची सुद्धा एक शॉर्ट स्ट्रॅटेजी आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. या सिलेबसच्या PDF साठी तुम्ही ब्रेनसीट MBSC हे चॅनल जॉईन करू शकता. याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकली आहे.